स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सगळ्यात आधी आज सकाळी आपण राखी पौर्णिमेविषयीचा व्हिडिओ केला आहे, त्याविषयी थोडंसं बोलते की भद्रा काळ जो आहे तो आपल्याला अनेक गुरुजींनी किंवा मी सुद्धा अनेक रिसर्च केल्यानंतर तो व्हिडिओ टाकला आहे की राखीची बांधण्याचा जो मुहूर्त आहे बघा, आपण बारशाला मुहूर्त बघतो, आपण लग्नाला मुहूर्त बघतो, लग्नाच्या मुहूर्तावर पत्रिकेवर मुहूर्त असतात किंवा आपण कोणताही शुभ काम करायचं म्हणजे दिवस बघतो। अमावस्या पौर्णिमेला आपण शक्यतो अमावस्येला चांगली कामं टाळतो, अधिक महिन्यामध्ये लग्न टाळतो, परत आपल्या ह्याच्यामध्ये 15 दिवसाचा तो कालावधी असतो ना, त्या ह्याच्यामध्ये आपण सगळं काही देवधर्माचं लग्न कार्य टाळतो म्हणजे पितृ पंधरवड्यात। तर हे आपण सगळं का पाळतो? कुठेतरी आपल्या मनात श्रद्धा असते, भक्ती असते, भीती असते। हे मलाही माहिती आहे की स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत। मला एक कमेंट आला त्याबद्दल, अजूनही आहे, मी त्याच्याखाली रिप्लाय पण दिलेला आहे की स्वामी पाठीशी असताना अंधश्रद्धा कशाला। तर ताई, मला अगदी मनापासून तुम्हाला विनंती आहे की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे कुणी या गोष्टी मानत नाही, भद्रा नक्षत्र वगैरे जे कुणी मानत नाही त्यांनी खुशाल या दिवसभर वेळेत राखी बांधावी, आणि जे मानतात, जे विश्वास ठेवतात या सगळ्यावर, त्यांनी फक्त रात्री 9 ते सकाळी 6 राखी बांधावी। यात कोणतीही अंधश्रद्धा नाहीये, हे आपल्याला पंचांग सांगतं। स्वतः आनंद पिंपळकर गुरुजींनी सुद्धा ही वेळ दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। मी स्वतः त्यांना फॉलो करते आणि त्यांनी पण ही वेळ दिलेली आहे, पंचांगात ही वेळ दिलेली आहे। आमचे जे गुरुजी आहेत त्यांनी पण ही वेळ दिलेली आहे आणि सगळ्यांचं सगळं ऐकल्यानंतर मी तुम्हाला योग्य वेळ दिलेली आहे। पण माता भगिनी, दादा, ताई, सगळ्यांना अगदी हात जोडून विनंती आहे, ज्यांना पटेल करायचीच आहे एखादा सण, तर त्यासाठी आपण थोडीशी चांगली वेळ बघितली आणि थोडंसं थांबलं तर काहीच हरकत नाहीये। मात्र मान्यावर सगळं आहे। व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री 12लाच का करायचं? मग दिवसभर केलं तर कुठं काय जातं? आता आजकाल हे व्हिडिओ बरेच येतात की व्यंकटेश स्तोत्राचे रात्री 12चे अनुष्ठान। मग का रात्री 12च? मग का सकाळचे 12 नाही? सांगा मला तुम्ही। कुठंतरी वेळेला सुद्धा महत्व आहे। काही काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त मध्यरात्रीच, ज्याच्या भक्ती, ज्याच्या सेवा, ज्याचं अनुष्ठान, हनुमानाचे अनुष्ठान बरेचसे असे आहेत जे फक्त मध्यरात्रीच केले जातात। त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धा याला बळी न पडता विचारपूर्वक तुम्हाला तुमच्या मनाला जे पटेल तसे करा। मी सांगितलं आहे म्हणून ती वेळ पाळलीच पाहिजे अशी माझी कोणतीही जबरदस्ती नाही। मी फक्त तुमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी एक चांगलं सांगितलं। मी अमावस्येला आपण नारळ सगळेजण घरात वाढवतो, कोळा बांधतो, ह्या काही अंधश्रद्धा आहेत का? हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। आपल्याला आजी आजोबा सगळे सांगायचे की अरे ही वेळ चांगली नाही बरं का, काम करू नको, शनिवार आहे, आज हे काम होणार नाही, हे करू नको। तरी आपण काय सगळ्याच गोष्टी पाळतो का? शनिवारी जन्माला आलेली मुलं, अमावस्येला जन्माला आलेली मुलं आपण काय नाकारतो का? नाही। त्यामुळे पाळा न पाळा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे। मी सांगण्याचं काम केलेलं आहे। एकच कमेंट आला, बाकी सगळ्यांना पटलं, पण त्यासाठीच मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे। चला आता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया की माझं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे मी अधिक महिन्याच्या शेवटचा शुक्रवार, शनिवार, रविवार केलेलं होतं, माझे आलेले अनुभव। सगळ्यात पहिलं माझं वाक्य जे मी टायटलला टाकलेलं आहे, जिथं भक्ती तिथं भीती असूच शकत नाही। मला कुठल्याही प्रकारची, मी सुद्धा अनेक सर्चिंग नंतर अनुष्ठान केलं आहे। मी स्वतः या क्षेत्रात आहे, मी हे सगळं करते, याला बरेच वर्ष झाले। माझ्या मिस्टरांनी हे अनुष्ठान केलेलं आहे, त्यांनाही कुठली भीती कधी वाटली नाही। सावली दिसली, ते दर्शन मानलं आम्ही आणि शांत झालो। मात्र मला कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही। माझ्या आयुष्यातला तर हा पहिला प्रसंग होता अनुष्ठान करण्याचा। बरेच वर्ष मी ठरवत होते हे करायचं। एकदा तर खरं सांगते, आमच्या जुन्या घरी असताना मी बसले पण होते अनुष्ठान करायला, 5-6 ओळी वाचल्या आणि म्हटलं नाही, मराठीतलं तर मला 21 वेळा वाचणं शक्य नाहीये, आणि मी उठले। म्हणजे ज्या गोष्टीची जेव्हा वेळ येते तेव्हाच ती गोष्ट घडते। मी अक्षरशः 5-6 ओळी वाचून उठले। तेव्हापासून मी संस्कृत व्यंकटेश स्तोत्र वाचत होते, ते आतापर्यंत ते माझ्या आता इतकं तोंडात बसलं की फक्त पाऊण तासात, अर्ध्या तासात सुद्धा हा आपण जर अगदी शब्द समजून घेऊन वाचला तर आपलं पाऊण तासात होतं, घाई गडबडीनं वाचलं तर अर्ध्या तासात होतं। तर मी समजून घेऊन शुक्रवारी मी बसले, अगदी शांत चित्तानं बसले, कुठल्याही प्रकारची भीती मला वाटली नाही।
कसलेही दरवाजे खिडक्या पाण्याचे आवाज काहीही झालं नाही। डोक्यावरून आंघोळ करून कुठलीही पूजा मी मांडली नव्हती, सकाळीच देवपूजा करून घेतली होती। रात्री मी बरोबर 11:15ला डोक्यावरून आंघोळ केली, निळे वस्त्र घातले, निळे आसन घेतलं आणि संकल्प सोडला। आता निळ्या वस्त्रावरनं पण फार भाऊ होतो की काही लागत नाही, अरे तुम्हाला नसेल घ्यायचं तर नका घेऊ, पण हे ह्याच्या मागची ही कारण आहेत। हे घेतल्यानं आता आपण दत्तगुरूंना पिवळे वस्त्र सांगतो, त्याच्यावरून जर काही होत नाही तर मग मी आपण म्हणजे निळे वस्त्र घ्यायला काय हरकत आहे? एक निळा ब्लाउज पीस असेल घरात, निळे वस्त्र धारण केलं काहीच हरकत नाहीये, त्यांच्या आवडीचा रंग आहे तो परिधान केला तर चांगलंच होणार आहे यातून। तर निळे वस्त्र मी धारण केलं आणि त्यानंतर मी पूजेला बसले। पूजेला बसल्यानंतर बरोबर 11:15 वाजता मी स्वामी स्तवन वाचलं। त्यानंतर मी एक माळ आपल्या कुलदेवीची आणि एक माळ स्वामी समर्थांची जप केला आणि त्यानंतर मी अनुष्ठानाला बसले। बसल्यानंतर बरोबर पाऊण तासात मी 21 कॉइन घेऊन बसले होते। बरोबर पाऊण तासात माझी सगळी सेवा झाली शांतपणे। त्यानंतर आरती नैवेद्य झाला, आरती नैवेद्य सुद्धा अतिशय शांतपणे झाला, काहीही त्यात अडथळा आला नाही। त्या रात्री मी येऊन झोपले, मला शांत झोप लागली। दुसऱ्या दिवशी सुद्धा मला कुठलीच भीती वाटली नाही, फक्त आणि फक्त भीती तर मला 3 दिवस जराही वाटले, देवाचं करताना कसली आली भीती, मला फक्त पिवळे धोतर घातलेले जाड जाड वाळे असलेले पाय दिसल्याचा भास होत होता आणि तोही माझा भास होता। प्रत्यक्ष देव दर्शन द्यायला आपण खरंच कलियुगातले आहोत, एवढे मोठे आहोत असं मला वाटत नाही। एक भास होता, एक ती मनात म्हणतो ना आपण करतोय म्हणून कदाचित मला पिवळे धोतर घातलेले पाय श्री विष्णूंचे दिसल्यासारखा भास होत होता। मी 3-4 वेळा दिसल्यावर नमस्कार फक्त केला। आता तिसरा दिवस आला, दुसरा दिवस माझा अतिशय शांततेत गेला। तिसऱ्या दिवशी अनुभव म्हणजे काय तर देवाचं करताना जी निगेटिव्हिटी आपण म्हणतो ती मला जाणवली। सगळ्यात सुरुवातीला माझा दिवा एकदा तुपाचा लावला आणि मी जप करत होते तेव्हा दिवा तो शांत झाला, पण मी मनात काहीच आणलं नाही, मी पुन्हा लावला, काही शकून झाला अपशकून झाला मी असलं काहीच मानलं नाही आणि दिवा पुन्हा लावला। त्यानंतर दिवा पुन्हा लावताना काडेपेटी पटकन पेटत नव्हती, काही नाही मनात आणलं, 4 काड्या वाया गेल्या, 5व्या काडीला दिवा लागला, व्यवस्थित दिवा लागला। त्यानंतर मला वाचताना प्रचंड झोप आली, जी निगेटिव्हिटी आपल्याला फक्त थांबवते की नाही तेवढाच अनुभव मला आला की प्रचंड झोप आली आणि 5व्या-6व्यांदा वाचल्यापासून इतका उत्साह आला की माझा खरा अनुभव मी तुम्हाला सांगते की मला काय अनुभव आला तर व्यंकटेश स्तोत्र मध्येच थांबवून अंगात इतका उत्साह आला, इतका आला की व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असं मी बऱ्याच वेळा म्हणत पुढचे 21 वेळा पूर्ण केलं। बऱ्याच वेळा मी म्हटलं, म्हणजे थांबावं लागत होतं मला, ओव्या झाल्यानंतर थांबून माझ्या तोंडातनं व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा असं येत होतं आणि अक्षरशः असं वाटतं तो उठून नृत्य करत मी ते वाचू की काय, एवढाच काय तो माझा अनुभव। आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस माझं अनुष्ठान पूर्ण झालं त्यावेळेस 3 वेळा मला शंखध्वनी ऐकू आले, पण तेही मी माझा भास समजते, मी त्याला प्रचिती समजत नाही, त्यापेक्षा मी माझा भास समजते। पण 3 वेळा शंखनाद झाला आणि पिवळ्या रंगाचे धोतर घातलेले पाऊल मला दिसले। एवढेच माझे 3 दिवसातले व्यंकटेश स्तोत्राचे अनुभव आहेत। आणि त्यानंतर अजून मी जे संकल्प केला होता, फारसं काही मागितलं नाही, मुलाच्या शिक्षणाबद्दल शिवाय मी काही मागितलं नाही देवाकडं आणि त्याचा अनुभव आला तर मी तुम्हाला सांगेन की हो माझी इच्छा पूर्ण झाली। अजून तर झालेली नाहीये, झाली तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन पूर्ण झाली, आणि नाही झाली तरीही मला काही नाही, मला एक ते सेवा म्हणून करायचं होतं। सेवा माझी खूप छान प्रकारे घडली आणि ज्यांना कुणाला करायचं आहे ना अजिबात कुठली भीती मनात बाळगू नका, काही होत नाही। मला सांगा देव आपल्याला घाबरवेल का? पहिली गोष्ट, देवाला घाबरतात का आणि देव आपल्याला घाबरवेल का? देव आपल्याला दार वाजवून किंवा खिडक्या वाजवून भांडी वाजवून डिस्टर्ब करेल का? नाही। फार तर फार एखादी सावली दिसेल, शेजारी आसन घातल्यावर तिथं बसल्यासारखं वाटेल, एवढं होऊ शकेल। प्रत्येकाचे अनुभव वेगळे, मला कुणाच्याही अनुभवांना खोटं म्हणायचं नाहीये, फक्त मला यातनं हे सांगायचंय की तुम्ही घाबरू नका। व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करताना मनात भक्ती ठेवा, भीती ठेवू नका। आणि सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र, आता पुन्हा अधिक महिना संपून श्रावण महिना लागलेला आहे, शुक्रवार शनिवार रविवार हे दिवस उत्तम आहेत, मध्ये करायचं असलं तरी करू शकता, पण शक्यतो शुक्रवारपासून तुम्ही सुरुवात करा आणि 21 वेळा संस्कृत मधलं वाचा, खूप सोपं जातं। आणि त्याआधी महिनाभर प्रॅक्टिस करा, अगदी पुढच्या महिन्यात केली तरी चालेल, व्यंकटेश स्तोत्राची प्रॅक्टिस करा।
गुगलला PDF काढा आणि त्याची प्रिंट काढून आणा आणि ते तुम्ही वाचन करा. आणि कुठलीही पूजा वगैरे वेगळी मांडण्याची गरज मला तर वाटली नाही. आहे त्याच विष्णू भगवानांना मी दिवा लावला आहे, तेच आपले बाळकृष्ण विष्णू भगवान. त्यांच्या पुढे फक्त मी दोन आसन घातले होते, एक आपल्या महाराजांना बसण्यासाठी आणि एक आपल्यासाठी. असे 2 आसन घालून मी बसले होते. एक तुपाचा दिवा, एक तेलाचा दिवा आणि उदबत्ती एवढं अखंड चालू ठेवलं होतं. बाकी वेगळं मी काही केलं नाही. निळा आसन म्हणजे निळा चक्क कॉटनचा ब्लाउज पीस मी बसायला घेतला होता. तो पण माझ्याकडे होता म्हणून, नसता तर मी ते आणत बसले नसते, पण होता माझ्याकडे, अनायसे होता म्हणून मी तो वापरला. तर हा होता माझ्या व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव की माझ्या अंगात तिसऱ्या दिवशी खूप उत्साह संचारला होता. म्हणजे मला असं खरंच वाटत होतं की उठून मी नृत्य करत ते व्यंकटेश स्तोत्र म्हणू की काय. हा माझा स्वतःचा खराखुरा अनुभव मी तुम्हाला सांगितला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.